15 तारखेपासून आजपर्यंत उपोषण चालू आहे. जवळपास आज 6वा दिवस होता आमरण उपोषणाचा. तर कोणत्या गोष्टीवरती आपण उपोषण मागं घेतलं? काय सांगाल? सर्वप्रथम या रस्त्याच्या मागणी बाबतीत जो आमचा लढा चालू होता आमरण उपोषणाचा, या लढ्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांच्या शेतातून रस्ता थोडासा पुढे जाणार आहे त्यांनीही या ठिकाणी आम्हाला उपस्थिती राहून सहकार्य केलं आणि त्यांच्या शेतातून रस्ता नकाशाप्रमाणे काढून देण्याचं त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं. त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि सर्वात मोलाचे म्हणजे या ठिकाणी या आमरण उपोषणाला मोलाचं असं मार्गदर्शन देणारे आमचे आप्पा होते, बबन आप्पा. यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी मला सातत्यानं केलं. त्यांचेही सच्चा या ठिकाणी आभार. आणि आज या ठिकाणी भूमी अभिलेखचे मोजणी अधिकारी, तहसीलचे कर्मचारी व तलाठी साहेब यांच्या शाब्दिक आणि लेखी अशा दोन्ही आश्वासनावरती या ठिकाणी आमचा जो रस्त्याच्या मागणीचा आमरण उपोषणाचा जो आज चाललेला लढा होता तो आम्ही या ठिकाणी स्थगित केला आहे. येणाऱ्या 22 तारखेला आम्हाला लिहून दिलंय तहसीलदार साहेबांच्या आदेशाने, किंवा येणाऱ्या 22 तारखेला आम्ही संबंधित रस्त्यावर जो तुमचा रस्ता आहे त्याची मोजणीची कार्यवाही ही आम्ही कंटिन्यू करू व कंटिन्यू काळामध्ये आम्ही सतत काम चालू ठेवून तुमचं एक हप्त्याच्या मध्ये आम्ही काम क्लिअर करून देऊ. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि विशेष बाजू अशी की आमचा जो लढा आहे या रस्त्याच्या बाबतीमध्ये, हा लढा आज आमचा या ठिकाणी उपोषण सोडताना आमच्या असं स्पष्ट लक्षात आलंय की 50% तरी हा लढा आमच्या हाती लागलेला आहे. कारण त्याचं असं आहे की हा लढा म्हणजे हा जो रस्ता आहे हा नकाशावरतीच आम्हाला माहित होता. प्रशासकीय वर्गाच्या माध्यमातून हा रस्ता आम्हाला त्या ठिकाणावर आहे हे स्पष्ट त्यांनी दाखवून दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो रस्ता आहे हा 8.5 फुटाचा आहे हे एक त्यांनी या ठिकाणी आम्हाला नमूद लिहून दिलं. म्हणून या ठिकाणी आमचा जो आज लढ्याचा जो आज सोडण्याचा जो दिवस होता, या दिवशी आम्हाला प्रामुख्याने असं समजलं की आमचा 50% या ठिकाणी विजय झालेला आहे. राहिला 50%चा जो विजय आहे येणाऱ्या 22 तारखेच्या कंटिन्यू काळामध्ये या ठिकाणी संबंधित अधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच मिळेल. अशा आश्वासनावरती आम्ही हा या ठिकाणी आमचं आमरण उपोषण स्थगित करीत आहोत. आता जो आपल्याला भेटलेला रस्ता आहे तर तो पाऊल वाट आहे की बैलगाडी? जो रस्ता भेटलाय तर त्यावरती समाधानी आहात का नाही? नक्कीच या ठिकाणी शासनाच्या नकाशावरती जो उल्लेख होता त्या उल्लेखाप्रमाणे आम्हाला पाऊल वाट का होईना पण 8.5 फुटाची या ठिकाणी मिळते, यावर आम्ही तिकडे संबंधित सर्व शेतकरी या ठिकाणी खूप आनंदी आहोत. कारण आम्हाला आतापर्यंत खूप लांबनं प्रवास करावा लागला. जवळपास 10-10 किलोमीटरचं अंतर आम्हाला कापून जावं लागलं. येणाऱ्या काळामध्ये हा जर रस्ता आम्हाला येणाऱ्या 8 दिवसामध्ये उपलब्ध झाला तर नक्कीच आम्हाला 1 किंवा 1.5 किलोमीटरच्या प्रवासामध्येच आम्हाला सगळ्यांचं शेत त्या ठिकाणी वाहायस मिळणार आहे.